तर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आंबेडकरांची भेट घेतली आहे। उत्कर्षा रुपवते त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर उत्कर्षा रुपवते यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। उत्कर्षा रुपवते या सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। कोण आहेत उत्कर्षा रुपवते पाहूयात। गेल्या अनेक वर्षांपासून उत्कर्षा रुपवते काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहेत। उमेदवारी न दिल्यानं रुपवते काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे। रुपवते राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत। महाराष्ट्र काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस सुद्धा आहेत। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्ती आहेत। उत्कर्षा रुपवते या वंचितच्या तिकिटावर उभ्या राहिल्यास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे। शिर्डीमधून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी होतीये। रुपवते उभ्या राहिल्यास बौद्ध समाजाचा पाठिंबा त्यांना मिळणार आहे। रुपवतेंच्या निर्णयाकडे सर्वांच्या आता नजरा लागल्यात। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत, पाहूयात। उत्कर्षा रुपवते या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत। त्याचबरोबर त्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय, तसंच हे रुपवते कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून हे काँग्रेसचे निकटवर्तीय समजलं जातं। मात्र या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वारंवार उमेदवारी नाकारल्यामुळे ही भावना कदाचित निर्माण झाली आहे। कारण की प्रेमानंद रुपवते जे आहेत त्यांना देखील 2014च्या निवडणुकीमध्ये उमेदवारीला नाकारण्यात आलं आणि वारंवार ह्याच पद्धतीने हे कुटुंब हे उमेदवारीपासून वंचित राहिल्याने आता उत्कर्षा रुपवते यांनी वंचितचा मार्ग धरला की काय असा एक प्रश्न उपस्थित होतोय। कारण की या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उत्कर्षा रुपवते या प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांना ही उमेदवारी मिळेल असं बघत असताना अचानक उबाटाच्या उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंना ही उमेदवारी दिल्यानंतर याच्यात वाढलेली नाराजगी आता पुढे येत आहे। आणि जर उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीकडून जर उमेदवारी केली तर नक्कीच या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला याचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता, शिर्डी, अहमदनगर।